पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओ प्रकरणी मंत्री संजय शिरसाट कोर्टात धाव घेणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ते ठोकणार आहेत। संजय राऊत यांनी पैशांनी भरलेल्या बॅगेचा आरोप खोटा असल्याचा दावा शिरसाट यांनी केलेला आहे। संजय शिरसाट वकिलांमार्फत संजय राऊतांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे। दरम्यान अशा धमक्यांना मी भीक घालत नाही असा पलटवार संजय राऊतांनी संजय शिरसाटांवर केलाय। मी सरकारचा दलाल नाही, चुकीच्या गोष्टींविरोधात लढत राहणार अशी भूमिका सुद्धा संजय राऊतांनी मांडली आहे। कायद्याच्या चौकटीत आज बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल। रकमेच्या संदर्भात पण देणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार आहे। हा त्यांना मान नाहीच आहे ना, त्यांची लायकीच ती आहे। रोज लोकांच्या शिव्या खातात ते, सकाळी भोंगा जो वाजतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात, म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाहीये, कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचं त्यांना भान नाहीये। करू द्या ना, कायदेशीर कारवाई माझ्यावरती काय नवीन नाही। आमच्यावरती सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही। अशा प्रकारच्या अनेक नोटिसा आम्हाला येत असतात, सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो। बघा, गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना। हे जे मोगल आहेत, हे मोगल कोण आहेत? एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्याबरोबरचे हे मोगलच आहेत, ज्याने महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं, पडझड केली होती, शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता। त्या मोगलांचे वंशज आहेत ते सगळे। त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये, अजिबात शिकवू नये।